तर जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिर जे आहे ते उभारलेलं होतं आणि भगवीश वस्त्र धारून त्यांनी पूजा देखील केलेली होती। यावरून सुनील तटकरेंनी त्यांना टोला पार्श्वभूमीवर आणि आश्वासनांची खैरात असू नये असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेली आहे। ही घोषणा आशादायक असल्याचं म्हणत त्यांनी शंकाही व्यक्त केली। या मागणीवर आता भारत सरकारने केलेली घोषणा निश्चित आशादायक आहे। मात्र ही घोषणा फक्त निवडणुकीच्या पूर्वीची आश्वासनांची खैरात असू नये असं मनापासून वाटतं। आता नेमकं बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही केलेली घोषणा फसवी ठरू नये असं आम्हाला वाटतं, कारण अजूनही घोषणा केली आहे, मात्र ही जनगणना कधी होणार, त्याची नेमकी तारीख काय असेल, त्याचे टप्पे कसे असतील, ही सगळी जी जनगणनेची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली जाईल याबद्दल कुठलीही शास्त्रशुद्ध माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली नाही। तर जातनिहाय जनगणनेची मागणी विरोधकांनी केली होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। आमच्या लढ्याला यश आलं आहे असं देखील जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। जात व्यवस्थेनं भारताला पोखरून ठेवलं आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर ही मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली होती। आम्ही सारखी आंदोलनं करत होती, विधानसभेमध्ये भाषणं करत होतो, जाहीररित्या मागणी करत होतो की जातीय जनगणना झालीच पाहिजे। बहुजन पार्टीचे जे नेते होते काशीरामजी त्यांची घोषणा आठवते, जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी जिम्मेदारी। माझं म्हणणं एकदा स्पष्ट होत्या ना, जात व्यवस्थानी जो भारत पोखरून ठेवला आहे, समजू द्या एकदा भारतामध्ये खरंच काय परिस्थिती। मला वाटतं आमच्या लढ्याला यश आलं। तर जातीय जनगणनेचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, गायकवाड यांनी ही टीका केलेली आहे। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर ही टीका केली आहे। जातीय गणनेला विरोध करणाऱ्यांनी आज निर्णय घेतला असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। जातीय जनगणनेला विरोध करणारी मंडळी देश से आए पर दुरुस्त आहे या कहावतीनुसार जे आहे त्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत। आदरणीय आमचे नेते राहुल गांधी, आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या दूरदृष्टीतून घडलेला हा विचार पुढे आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या दूरदृष्टीला मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सलाम करते आणि हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे। अपेक्षा करते की टाइम बॉन्ड पद्धतीने जे आहे तो हा जो आहे तो जातीनिहाय सेन्सेक्स लवकर तयार होईल। तर जातनिहाय जनगणनेचा निर्णय राहुल गांधींच्या संघर्षाचा विजय आहे असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारनं आता आरक्षणाची 50% मर्यादाही हटवावी असं देखील सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा राहुल गांधींचा विजय आहे। उशिरा का होईना मात्र हा निर्णय त्यांनी घेतला, आम्ही त्याचं स्वागत करतो। मात्र यासोबतच 50% कमाल आरक्षणाची मर्यादा ही वाढवावी ही देखील आमची मागणी आहे। त्याची अर्थसंकल्पीय तरतूद त्यांनी केलेली नाही, ती तरतूद लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावी। तर केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। सुनील तटकरेंनी या निर्णयाचं स्वागत केलं। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे मी आभार मानतो असं देखील यावेळेला सुनील तटकरेंनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। तर मुंबई हायकोर्टाकडून आमदार किरण सामंतांना खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत। कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्यासाठी जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती कोर्टानं निकाली काढलेली आहे। तुम्ही आमदार आहात, कायदा करू शकता, कोर्टात येण्याची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। याचिकाकर्ता आमदाराला कोणताही दिलासा न देता कोर्टानं ही याचिका आहे ती थेट निकाली काढली। तर जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिर जे आहे ते उभारलेलं होतं आणि भगवीश वस्त्र धारून त्यांनी पूजा देखील केलेली होती। यावरून सुनील तटकरेंनी त्यांना टोला आहे। आव्हाडांना उशिरा का होईना परंतु शहाणपण सुचलं असं तटकरेंनी म्हटलं। तुमचा शहाणपणा तुमच्या जवळ ठेवा, बापाच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणारे तुम्ही लोक आहात अशा शब्दात आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं। सुबुद्धी सुचलेली आहे। शेवटी आतापर्यंत इतरांना दूषणं देत असताना
प्रत्येकजण भक्तिभावाने परमेश्वराशी प्रार्थना करत असतो आणि त्याच्याबद्दल टीका टिप्पणी यापूर्वी दुर्दैवाने केली गेली. पण बरं झालं, उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं. प्रत्येक ठिकाणी आपलं नाक खुपसायलाच हवं का? त्यांना काय माहिती आहे माझ्याबद्दल? मंदिरं बांधणं म्हणजे काय फार मोठी कामगिरी असते का? तुमचा शहाणपणा, ज्या बापाने जन्म दिला त्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचं काम तुम्ही करता, तुमचा शहाणपणा तो आमच्या अंगात नाही आहे. हा नाकर्तेपणा आमच्या अंगात नाही आहे. आम्ही बापाला बापच मानणारी लोक आहोत. बापाला धक्का मारून बाहेर करणाऱ्याची औलाद नाही आम्ही. तेव्हा तुमचा शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा. आमचा शहाणपणा जो आहे तो आमच्याजवळ आहे.